Suswagatam, Suswagatam, Suswagatam. A very good evening to one and all present here for our annual function and prize distribution ceremony of the year 2025-2026. आजच्या आपल्या या वार्षिक स्नेहसंमेलनासाठी लाभलेल्या आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय श्री गणेश सुतार साहेब, कार्यक्रमाचे अध्यक्ष व आपल्या संस्थेचे कार्याध्यक्ष माननीय श्री वालचंदी संचेती साहेब, सर्व संस्थेचे माननीय सदस्य, सर्व विभागाचे विभाग प्रमुख, पालक व सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांचे मी कॅम्प एज्युकेशन सोसायटीच्या विलू पुनावाला पूर्व प्राथमिक शाळेतर्फे मनपूर्वक स्वागत करते. मंगलमय वातावरणात समईच्या उजळतील वाती मान्यवरांच्या शुभ हस्ते प्रज्वलित करूयात ज्ञानज्योती. मी सर्व मान्यवरांना सरस्वती पूजन व दीप प्रज्वलन करावे अशी मी त्यांना विनंती करते. मी सर्व मान्यवरांना विनंती करते की त्यांनी स्थानापन्न व्हावे. अंधकाराचा नाश आणि ज्ञानाचा प्रकाश हेच आपल्या शिक्षणाचे खरे प्रतीक आहे आणि म्हणूनच एक छोटीशी ज्योत प्रतीक म्हणून काम करते. थोडासा का होईना पण अंधार दूर करते. मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन संपन्न झाले आहे आणि वातावरण अधिकच प्रसन्न झाले आहे. सर्वांना माझा नमस्कार. आज आपण या ठिकाणी कॅम्प एज्युकेशन सोसायटीच्या विलू पुनावाला पूर्व प्राथमिक शाळेच्या वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभानिमित्त एकत्र जमलेलो आहोत. आजचा दिवस हा आपल्या शाळेसाठी अत्यंत खास आहे.
कारण आज आपण साजरा करणार आहोत आपल्या शाळेचा वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा. हा सुवर्णक्षण आनंद, उत्साह आणि स्नेहाची नवी उजळणी घेऊन आला आहे. स्नेहसंमेलन म्हणजे केवळ कार्यक्रमांचा मेळा नव्हे, तर आमच्या चिमुकल्यांच्या सुप्त गुणांना आकाश देणारा, त्यांच्या कल्पनांना रंग देणारा हा एक सुंदर उत्सव. वर्षभर अभ्यासके अभ्यास करणाऱ्या आमच्या छोट्यांना कला आणि कौशल्याचे मुक्तपणे सादरीकरण करण्याची ही सुवर्ण संधी लाभली आहे. आजच्या कार्यक्रमाचा मुख्य गाभा असणाऱ्या अशा बक्षीस वितरण समारंभ इथे होणार आहे, जिथे आमच्या बालचमूंना प्रगतीसाठी प्रेरणा म्हणून बक्षीस देणे ही महत्त्वाची आहे. म्हणूनच आजच्या दिवशी बक्षीस पात्र विद्यार्थ्यांना मानचिन्ह व सर्टिफिकेट देऊन त्यांचा यथोचित गौरव व कौतुक करण्यात येणार आहे. नृत्याच्या तालात, गीतांच्या सुरात, नाट्यांच्या संवादातून आणि विचारांच्या ओघातून आज आपल्या छोट्या मुलांची प्रतिभा झळकणार आहे. या सर्व यशामागे मार्गदर्शन करणाऱ्या आमच्या मुख्याध्यापिका सौ विधाते मॅडम, आमच्या पाठीशी असणाऱ्या, आम्हाला नेहमीच मार्गदर्शन करणाऱ्या आमच्या शाळेच्या प्रशासकीय सल्लागार माननीय विधाते मॅडम, सगळे शिक्षकवृंद, सहकार्य करणारे कर्मचारी आणि अर्थातच मेहनत घेणारे छोटे विद्यार्थी यांचे योगदान अमूल्य आहे. आजच्या आमच्या कार्यक्रमातील प्रत्येक नृत्यातून एक संदेश देण्याचा प्रयत्न आमचे छोटे विद्यार्थी करत आहेत. सो सिट बॅक अँड एन्जॉय. आय एम शुअर वी ऑल विल क्रिएट लॉट्स ऑफ स्वीट मेमरीज टुडे. यापुढील सूत्रे मी सौ आरती मॅडम यांना सुपूर्द करते. धन्यवाद मॅडम. ज्ञानाच्या अंगणात उमललेल्या स्वप्नांची, संस्कारांच्या माळेत गुंफलेल्या क्षणांची, कलेच्या रंगात न्हालेल्या बालहृदयांची ही आनंद यात्रा आज स्नेहसंमेलनाच्या रूपाने साकार होत आहे. आजच्या या आनंद यात्रेस उपस्थित सर्व मान्यवरांचे पुन्हा एकदा स्वागत करते व त्यांचा परिचय करून देण्याचा प्रयत्न करते. सर्वप्रथम आजच्या कार्यक्रमाला लाभलेले प्रमुख पाहुणे माननीय श्री गणेश सुतार सर, डायरेक्टर ऑफ अर्काय सोलर सोल्युशन्स. माननीय श्री गणेश सुतार सर मिटकॉन कन्सल्टन्सी अँड इंजिनिअरिंग सर्व्हिसेस लिमिटेड पुणे येथे सोलर एनर्जी क्षेत्रात एक्सपर्ट ट्रेनर म्हणून कार्यरत आहेत. तसेच माननीय सुतार सर विविध ऑर्गनायझेशन्सना ॲज कन्सल्टंट म्हणून कार्य करतात. माननीय श्री गणेश सुतार सर यांनी इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंगमध्ये पदव्युत्तर पदवी प्राप्त केली आहे. त्याचबरोबर सुतार सरांनी मोटिवेशनल सेशन्समध्ये ॲक्टिवली पार्टिसिपेट करतात. सरांनी आपल्या करिअरची सुरुवात ॲज अ लेक्चरर म्हणून केली. त्यानंतर त्यांनी ॲज अ HOD, ॲज अ व्हाईस प्रिन्सिपल आणि त्यानंतर प्रिन्सिपल या महत्त्वाच्या टप्प्यापर्यंत यश मिळवले. गेली 15 वर्षे सोलार क्षेत्रात सर कार्यरत आहेत. आजपर्यंत त्यांनी हजारो विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आहे. सरांचे ANPR युझिंग इम्प्रूव्ड सेगमेंटेशन या विषयावरील पुस्तकाचे जर्मन आंतरराष्ट्रीय प्रकाशकाकडून प्रकाशन झाले आहे. त्याचबरोबर अनेकविध नामांकित आंतरराष्ट्रीय जर्नल्समध्ये 5 आंतरराष्ट्रीय संशोधन लेख प्रकाशित झाले आहेत. सरांनी भारतातील पहिला 450 किलोवॅट सोलर फ्लेक्झिबल पॅनल प्रकल्प हा सिलेक्ट सिटी वॉक मॉल साकेत नवी दिल्ली येथे यशस्वीपणे कार्यान्वित केला आहे. त्याचबरोबर MIT वाखरी पंढरपूर येथे 100 किलोवॅट सोलर प्रकल्प यशस्वीपणे पूर्ण केला आहे. अशा कार्यतत्पर व सोलर एनर्जी क्षेत्रात सक्रिय व्यक्तिमत्वाचा सन्मान आजच्या आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष व कॅम्प एज्युकेशन सोसायटीचे कार्याध्यक्ष माननीय श्री वालचंदजी संचेती साहेब यांनी करावा अशी मी विनंती करते. धन्यवाद सर. यानंतर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री वालचंदजी संचेती साहेब. उत्तम व्यापारी असणारे हे व्यक्तिमत्व शिक्षण क्षेत्रातही तितकेच योगदान आहे. स्वतः शिक्षण घेतलेल्या कॅम्प एज्युकेशन सोसायटीत त्यांचा मानद सचिव म्हणून प्रवेश झाला. गेली 50 वर्षे त्यांनी संस्थेच्या कार्यासाठी स्वतःला वाहून घेतले आहे. कॅम्प एज्युकेशन सोसायटीला 140 वर्षांची भव्य दिव्य अशी शैक्षणिक परंपरा आहे.
संस्थेत आज सुमारे 16,500पेक्षा जास्त विद्यार्थी शिक्षणाचा लाभ घेत आहेत. त्यामध्ये साहेबांचा सिंहाचा वाटा आहे. काळाची गरज ओळखून संस्थेने डॉक्टर सायरस पुनावाला स्किल डेव्हलपमेंट सेंटर सुरू केले आहे. माननीय श्री संचेती साहेबांना शिक्षणाविषयी विलक्षण आत्मीयता आहे. त्यांचे शैक्षणिक कार्यातील योगदान पाहून 1985 साली संस्थेच्या शताब्दी सांगता समारंभामध्ये तत्कालीन राष्ट्रपती माननीय डॉक्टर ग्यानी झैल सिंग यांच्या हस्ते व जुलै 2012 साली संस्थेच्या शतकोत्तर रौप्य महोत्सव सांगता समारंभामध्ये तत्कालीन राष्ट्रपती माननीय श्रीमती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते शैक्षणिक क्षेत्रातील भरीव कामगिरीबद्दल मानचिन्ह देऊन त्यांचा गौरव करण्यात आला आहे. आपल्या व्यवसायाची जबाबदारी सांभाळत व्यापाऱ्यांच्या संघटनेसाठी गेली 55 वर्षे पुणा मर्चंट्स चेंबर्स या संस्थेशी ते निगडीत आहेत. या संस्थेचे त्यांनी अनेक वर्षे अध्यक्षपद भूषवले आहे. या कार्याची आदरयुक्त दखल म्हणजे 1992 साली चेंबर्सच्या इमारत उद्घाटन प्रसंगी तत्कालीन उपराष्ट्रपती माननीय शंकर दयाळ शर्मा यांच्या हस्ते व्यापारी क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल सन्मान चिन्ह देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच पुणा मर्चंट चेंबर्सतर्फे त्यांना उत्तम व्यापारी हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. तसेच साहेबांना त्यांच्या कार्याबद्दल महाराष्ट्राचे तत्कालीन गव्हर्नर माननीय श्री शंकर नारायणन यांच्या हस्ते लाईफटाईम अचीव्हमेंट अवॉर्ड देऊन गौरवण्यात आले आहे. सतत कार्य करण्याची वृत्ती, चारित्र्य संपन्नता, विनम्रशीलता, समाजातील गरजू लोकांविषयी कळवळ, विद्यार्थ्यांविषयी तळमळ, शिक्षकांबद्दल आत्मीयता, प्रामाणिकपणा, व्यवसाय आणि समाजसेवा यांची योग्य सांगड घालून आपली जीवनक्रमणा करीत आहेत. म्हणूनच जीवनात सर्वस्पर्शी व्यक्तिमत्व म्हणून त्यांना बहुआयामी मानले जाते. अशा व्यक्तिमत्वाचा सन्मान आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय श्री गणेश सुतार सर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. यानंतर माननीय सौ मनीषा बडदाळ मॅडम, कार्यकारी सचिव कॅम्प एज्युकेशन सोसायटी पुणे, माननीय सौ मनीषा बडदाळ मॅडम यांचा सन्मान सौ विधाटे मॅडम यांनी करावा अशी मी विनंती करते. धन्यवाद मॅडम. पुढील मान्यवर माननीय श्रीमती इथा मॅडम, प्रशासकीय सल्लागार, डिग्री समिती, शाळेच्या प्रशासन, नियोजन व व्यवस्थापनात मार्गदर्शन करणाऱ्या, शाळेचे नियम, शैक्षणिक धोरणे, शासकीय परिपत्रकांची अंमलबजावणी, कर्मचारी व्यवस्थापना, शिस्त याबाबत योग्य सल्ला देणाऱ्या, शाळेचे कामकाज अधिक सुव्यवस्थित, पारदर्शक व प्रभावी व्हावे यासाठी मुख्याध्यापक, शिक्षक व व्यवस्थापन यांना सहकार्य करणाऱ्या अशा आमच्या मार्गदर्शक माननीय श्रीमती इतापे मॅडम यांचा सन्मान सौ विधाटे मॅडम यांनी करावा अशी विनंती करते. यानंतर माननीय श्री कासार सर, डायरेक्टर ऑफ MBA कॉलेज यांचा सन्मान सौ विधाटे मॅडम यांनी करावा अशी मी विनंती करते. धन्यवाद सर. यानंतर माननीय श्रीमती जाधव मॅडम, मुख्याध्यापिका, विलू पुनावाला प्राथमिक शाळा निगडी यांचा सन्मान सौ विधाटे मॅडम यांनी करावा अशी विनंती करते.
मान्य सौ सरोदे मॅडम, मुख्याध्यापिका डॉक्टर सायरस पुनावाला, प्री प्रायमरी स्कूल निगडी यांचा सन्मान सौ विधाटे मॅडम यांनी करावा ही विनंती. यानंतर मान्य सौ धेंडे मॅडम, प्राचार्या विलू पुनावाला माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालय यांचा सन्मान देखील सौ विधाटे मॅडम यांनी करावा अशी विनंती. यानंतर माननीय सौ विधाटे सरिता मॅडम, मुख्याध्यापिका विलू पुनावाला पूर्व प्राथमिक शाळा निगडी पुणे, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी नेहमी प्रयत्नशील असणाऱ्या, शिक्षकांना सदैव प्रेरणा देणाऱ्या, त्याचबरोबर शाळेतील शैक्षणिक गुणवत्ता, सहशैक्षणिक उपक्रम व संस्कारक्षम वातावरण निर्माण करण्यासाठी यशस्वीपणे मार्गदर्शन करणाऱ्या कर्तव्यदक्ष व शिस्तप्रिय अशा सौ विधाटे मॅडम यांचा सन्मान आजचे आपले प्रमुख पाहुणे मान्य श्री डॉक्टर गणेश सर यांनी करावा ही विनंती करते. धन्यवाद सर, धन्यवाद मॅडम. सर्व मान्यवरांचे पुन्हा एकदा स्वागत करते व कार्यक्रमाची पुढील सूत्रे सौ प्रज्ञा मॅडम यांच्याकडे सुपूर्द करते. धन्यवाद मॅडम. नमस्कार, शुभ संध्या. यशाची चढून उंच शिखरे, ध्येय गाठूया आपले. आजच्या या मंगलदिनी कौतुक करूया बालचमूंचे. आजच्या या आनंदाच्या व अभिमानाच्या क्षणी कॅम्प एज्युकेशन सोसायटीचे विलू पुनावाला पूर्व प्राथमिक शाळेच्या वर्ष 2025-26च्या वार्षिक पारितोषिक वितरण समारंभात आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत. पारितोषिक वितरण समारंभ हा विद्यार्थ्याच्या वर्षभराच्या कष्टाचे कौतुक करण्याचा एक उत्साही सोहळा आहे. आज आपण वर्षभरात विविध स्पर्धा व अभ्यासात यश मिळवलेल्या आपल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यासाठी जमलो आहोत. आजच्या कार्यक्रमाचा मुख्य गाभा असणाऱ्या अशा बक्षीस वितरणाचा कार्यक्रम येथे संपन्न होत आहे. संयम आणि गती ही यशाची दोन चाके असतात. जिद्दीने जे प्रयत्न करतात तेच यशाचे मानकरी ठरतात. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न होणे अपेक्षित आहे, पण विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी प्रेरणा म्हणून बक्षीस देणेही महत्त्वाचे आहे. म्हणूनच आज आपण अशा बक्षीसपात्र विद्यार्थ्यांना बक्षीस देऊन त्यांचा यथोचित गौरव करण्यासाठी जमलो आहोत. चला तर मग सुरुवात करूया पारितोषिक वितरण सोहळ्याला. प्रथम बक्षीस आदर्श विद्यार्थी. प्रथमतः आदर्श विद्यार्थी याचं बक्षीस वितरण होत आहे. आदर्श विद्यार्थ्याचं गुणवैशिष्ट्य म्हणजे जो विद्यार्थी शिस्तप्रिय, वक्तशीर, मेहनती, आज्ञाधारक आणि प्रामाणिक असतो, अशा आदर्श विद्यार्थ्याला बक्षीस देऊन गुणगौरव करावा. आता वेळ आहे त्या क्षणाची ज्याची आपण सर्वजण वाट पाहत आहात. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय श्री गणेश सरांना मी विनंती करते की आमच्या गुणवंत विद्यार्थ्यांना पारितोषिक देऊन सन्मानित करावे. आदर्श विद्यार्थी कुमारी मनस्वी योगेश कुलकर्णी. आमच्या बालचमूंसाठी जोरदार टाळ्या होऊ द्या. आदर्श विद्यार्थी मनस्वी योगेश कुलकर्णी. सेमी परीक्षेमध्ये सर्वोच्च गुण मिळवणारा आमच्या शाळेचा विद्यार्थी चिरंजीव विराज विवेक सावंत. खूप खूप अभिनंदन विराज. जोरदार टाळ्या होऊ द्या.
बालवर्गाच्या मुलींची रांगोळी स्पर्धा घेण्यात आली. आमच्या बालविद्यार्थिनींनी छान आकर्षक रंग भरून सुबक अशी रांगोळी काढली. रांगोळी स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक कुमारी आरवी संदीप नार्वेकर. विजेत्यांसाठी जोरदार टाळ्या होऊ द्या. त्यानंतर बालदिनानिमित्त डान्स स्पर्धा घेण्यात आली. बालवर्गातील व शिशुवर्गातील विद्यार्थ्यांनी अतिशय सुंदर असे नृत्य सादरीकरण केले. शिशुवर्गातून प्रथम आलेली विद्यार्थिनी अन्वी आंबन्ना कलाल, प्रथम क्रमांक. खूप खूप अभिनंदन अन्वी. त्यानंतर बालवर्गातून प्रथम आलेली विद्यार्थिनी नंदिनी संतोष मादर. डान्स स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक आलेली विद्यार्थिनी नंदिनी संतोष मादर. यानंतर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष व आपल्या संस्थेचे कार्याध्यक्ष माननीय वालचंदी संस्कृती साहेबांना मी विनंती करते की यापुढील बक्षीस वितरण करावे. त्यानंतर सुंदर हस्ताक्षर म्हणजे व्यक्तिमत्वाची ओळख. सुंदर हस्ताक्षर स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक शिशुवर्ग अनन्या प्रवीण चौगले. खूप खूप अभिनंदन. त्यानंतर मारुती स्तोत्र स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक शिशुवर्ग चिरंजीव पियुष आनंद चव्हाण. जोरदार टाळ्या होऊ द्यात. त्यानंतर चित्रकले स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक शिशुवर्ग चिरंजीव शिवांश ज्ञानेश्वर काटे. स्पर्धा म्हणजे यश अपयश नव्हे, तर स्पर्धा म्हणजे लढण्याची जिद्द असावी. क्रीडा स्पर्धेचे विजेते पुढील प्रमाणे. यानंतर आपल्या संस्थेच्या कार्यकारी सचिव सौ वळदाळ मॅडम यांनी पुढील बक्षीस वितरण करावे अशी मी त्यांना विनंती करते. धावणे स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक आराध्या श्रीराम शिंदे. धावणे स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक आराध्या श्रीराम शिंदे. यानंतर वस्तू गोळा करणे प्रथम क्रमांक कुमारी नितीक्षा संदीप चोपदार. खूप खूप अभिनंदन. टाळ्या होऊ द्या. यानंतर शिशुवर्गातून बेडूक उड्या मारणे प्रथम क्रमांक चिरंजीव आयाश गणेश टोपकर. खूप खूप अभिनंदन. यानंतर कॅम्प एज्युकेशन सोसायटीच्या प्रशासकीय सल्लागार श्रीमती इताफे मॅडम यांना मी विनंती करते की पुढील बक्षीस वितरण करावे. शिशुवर्ग थ्रोबॉल स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक चिरंजीव सिद्धार्थ मारुती बिरादार. खूप खूप अभिनंदन. विजेत्यांसाठी टाळ्या होऊ द्या. यानंतर
यानंतर बालवर्गातून बुक बॅलेन्स स्पर्धा प्रथम क्रमांक चिरंजीव हर्ष दिलीप झेपले. खूप खूप अभिनंदन. विजेत्यांसाठी जोरदार टाळ्या होऊ द्यात एकदा. यानंतर सॅक रेस स्पर्धा बालवर्गातून प्रथम क्रमांक चिरंजीव रोहित भानुदास झुंबाडे. खूप अभिनंदन. पुढील वाटचाली शुभेच्छा. बक्षीस वितरणाचा कार्यक्रम येथे संपन्न झाला. पुढील सूत्रे मी आरती मिसकडे सुपूर्द करते. धन्यवाद. यानंतर मी आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मान्य श्री गणेश सुतार सर यांना विनंती करते की त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावे. आदरणीय व्यासपीठ, मान्यवर शिक्षकवृंद, पालक आणि माझ्या सर्व लाडक्या चिमुकल्यांनो, सर्वांना नमस्कार. बघा, थोड्याच वेळात मी जास्त वेळ घेणार नाही, फक्त 10 मिनटं घेईन. पण जो एक 5 मिनटाचा जो आज आपण बक्षीस वितरणाचा कार्यक्रम आपण बघितला, तर आजचे साधारण 2 ते 2.5 महिन्यापासून जी काही जर्नी चालू आहे या मुलांच्या कौतुकासाठी, तो आज क्षण ऑलरेडी आलेला आहे. बऱ्याच जणांना असं वाटेल की आता हे पाहुणे आलेले वेळ बराच घेतील किंवा चालेल, पण सगळ्यात महत्त्वाचं मलाही तेवढीच उत्सुकता आहे की ह्या बालचिमूंचं कशा पद्धतीनं कौतुक करता येईल आणि कसा कार्यक्रम बघ. तर आज परत एकदा मी मला आज प्रमुख पाहुणा म्हणून बोलवल्याबद्दल मी शाळेला माझ्या वतीनं परत एकदा आभार मानतो. मला एवढंच सांगायचं आहे की गेली 16 ते 18 वर्ष मी ॲज अ लेक्चरर, ॲज अ HOD, ॲज अ प्रिन्सिपल, ॲज अ करिअर गायडन्स कन्सल्टंट म्हणून काम करत आलो आहे. पण बऱ्याच वेळा आपल्याला ह्याच गोष्टी कळत नाही की आपल्याला मुलांच्याकडून किंवा मुलांना पालकांच्याकडून काय देणं आणि घेणं आहे. आज जर बघायचं झालं, मी साधं माझ्या जर्नीतलं एखादं एक्झाम्पल घेऊन सांगू इच्छितो. साधारण 2013-14ची गोष्ट आहे. मी 2013ला कॉलेजवरती ॲज अ प्रिन्सिपल म्हणून काम करत होतो. तर या केसमध्ये मला माझे असिस्टंट म्हणायचे की तुमच्या मुलीला जर ॲडमिशन घ्यायचं असेल तर ते ॲडमिशन एखाद्या इंटरनॅशनल स्कूलमध्ये किंवा इंग्लिश मिडियममध्ये किंवा खूप अशा एक प्रायव्हेट स्कूलमध्ये घेणं अपेक्षित आहे. तर त्यावेळी काही गोष्टी अशा होत्या की मलाही वाटायचं की मी डायरेक्टली इन फ्रंट ऑफ अदर दॅन असं म्हणायचो की आज जर मी एखाद्या कॉलेजचा, इंजिनिअरिंग कॉलेजचा जर प्रिन्सिपल होऊ शकतो आणि मी जर जिल्हा परिषदच्या मराठी मीडियममधून जर जाऊन जर प्रिन्सिपल होऊ शकतो, तर आज मराठी मीडियमचा मुलगा पुढं का जाऊ शकत नाही. अशी काय इंटरनॅशनल स्कूल आहेत, इंग्लिश मीडियम्स आहेत, ह्याचा अर्थ मला कुठल्याही माध्यमाला नावं ठेवायची नाही आहेत. पण आज आपला जो पूर्णपणे जे काय आज पालकांचा जो समूह आहे हा आय थिंक मला वाटते मराठी आणि सेमी इंग्लिशसाठी आहे. तर फक्त एक एक्झाम्पल सांगतो मी की ज्यावेळी माझी मुलगी 4 वर्षाची होती, ज्युनियरसाठी ॲडमिशन घ्यायचं होतं, तर हे घेत असताना एक XYZ स्कूलमध्ये गेलो मी. तर त्या स्कूलमध्ये गेल्यानंतर सगळं हायफाय 5 स्टार सगळ्या फॅसिलिटीज, गेल्यानंतर प्रोजेक्टर चालू, सगळी जे काही फॅसिलिटीज आहेत ते 1 नंबरच्या फॅसिलिटीज प्रोव्हाइड, जेणेकरून त्या फॅसिलिटीज बघून आपण ॲडमिशन करू शकतो. पण हे सगळं एक्झॅक्टली कॉलेजची शाळेची PPT दाखवली गेली, मुलांना काय काय गायडन्स केला जातो आहे, अदर ॲक्टिव्हिटीज काय शिकवल्या जातात, एज्युकेशन कशा पद्धतीनं दिलं जातं आहे, ह्या सगळ्या फॅसिलिटीज दाखवल्या त्यांनी. आणि नंतरची माझी शेवटची मीटिंग होती ती प्रिन्सिपलसोबत. तर ज्यावेळी प्रिन्सिपल केबिनमध्ये मॅडमांचं एज आय थिंक असेल 56च्या आसपास, मी समोर बसलो होतो. मॅडमांनी सगळ्यात पहिला क्वेश्चन विचारला, ॲडमिशन कुठल्या क्लासमध्ये घ्यायचं आहे? तर म्हणजे ज्युनियर KG घ्यायचं आहे. लगेच सेकंड क्वेश्चन होता की सर तुम्ही काय करता, तुमचं पेमेंट काय आहे? तर मी सांगितलं की ॲज अ प्रिन्सिपल असूनसुद्धा मला तिथं बघायचं होतं की एक्झॅक्टली काय सिच्युएशन आहे, कशा चालतं स्कूल. तर तिथं मी सांगितलं की मी कॉलेजमध्ये ॲज अ क्लर्क म्हणून काम करतो आहे, 10,000 रुपीज पर मंथ माझं पेमेंट आहे. ज्यावेळी माझ्या तोंडातून बाहेर पडलं त्यावेळी अक्षरशः जो चेहरा होता मॅडमाचा तो बघण्यासारखा होता. कारण ह्याच्यावरनं एकच सांगू इच्छितो की ते 10,000च्या फीजवरती तुम्ही तुमच्या मुलीची शिक्षणाची फीज पेड करू शकत नाही. ओके,
हे सगळं झाल्यानंतर मॅडम सांगायला चालू आहे की आमच्याकडे एक्स्ट्रा अदर ॲक्टिव्हिटीज असतात, स्पोर्ट्स असेल किंवा अदर एक्झामच्या तयारी करून घेतल्या जातात. माझा क्वेश्चन एकच होता त्यांना की तुम्ही मुलांना की जो 4 वर्षाचा मुलगा आहे मुलगी आहे ह्या मुलाला काय शिकवता, मराठी आणि हिंदीमध्ये सांगा. तर त्यांनी मला सांगितलं पटकन, तुम्हालाही माहिती असेल कदाचित आत्तापर्यंत आपणही तेच करत आलो आहे, सांग बोलांना सगळ्यांना माहिती आहे आणि परफेक्ट आहे सगळ्यांना. कधी त्या कवितेचा अर्थ कधी जाणून घ्यायचा प्रयत्न केला आहे का बघा तुम्ही. तर आपण त्या 4 वर्षाच्या मुलाच्या मनावरती आपण असं बिंबवत असतोय. बघा तुम्हालाही आठवत असेल ह्या कवितेच्या गोळी, उद्या आहे गणिताचा पेपर, पोटात माझ्या कळ येऊन चुकेल काय रे पेपर. बघा साधं लॉजिक आहे की उद्या आहे गणिताचा पेपर, पोटात माझ्या कळ येऊन चुकेल काय रे पेपर. साधं जाचं तर कोणी सांगू शकेल की अरे उद्या गणिताचा पेपर आहे, पोटात माझ्या कळ यायला पाहिजे आणि पेपर चुकायला पाहिजे. बघा ते 4 वर्षाच्या मुलावरती तुम्ही आता हे परिणाम करताय आणि हे कुठं निग्लेक्ट होत आहे, म्हणजे ह्याचा इम्पॅक्ट कुठं जाणवतोय. ज्यावेळी आपला विद्यार्थी 10वी 12वी होतोय आणि मला इंजिनिअरिंगला मेडिकलला ॲडमिशन्स घ्यायचं आहे, त्यावेळी प्रत्येक विद्यार्थी हेच वाक्य बोलत असतोय, सर इंग्रजी आणि गणित हा विषय अवघड आहे. मग मला सांगा, जर इंग्रजी आणि गणित हा विषय अवघड असता तर मराठीला 100पैकी 100 का गुण मिळत नाहीत? मिळतात काय कोणाला? हा एवढा ऑडिटोरियममध्ये आपण एवढे सगळे आहेत, त्यात कोणाला आजपर्यंत 100पैकी 100 गुण मराठीमध्ये मिळालेत काय? मग मराठी विषय अवघड आहे की सोपा आहे? अवघड आहे ना. आज गणितात मिळतात, आज इंग्रजीमध्ये 100पैकी 100 मिळतात. तर हे कुठून कळालं मला की एक्झॅक्टली दरवर्षी साधारण 5 ते 6 हजार 10वीच्या विद्यार्थ्यांना ज्यावेळी करिअर गायडन्स करायला उभं राहतो मी, त्यावेळी प्रत्येक विद्यार्थी हाच म्हणतो, सर इंजिनिअरिंग आणि मेडिकलला जायचं असेल तर मला मॅथ्स चांगलं असणं अपेक्षित आहे, इंग्रजी चांगलं असणं अपेक्षित आहे. पण आज माझ्याकडे असेही विद्यार्थी आहेत की ज्या विद्यार्थ्याला 37% 38% मार्क्स मिळून सुद्धा आज तो विद्यार्थी चांगल्या इंजिनिअरिंग पोस्टवरती काम करू शकतो. सगळे विद्यार्थी ज्यावेळी जन्म घेतात त्यावेळी काही ना काहीतरी गुण स्वतःसोबत घेऊन आलेले असतात. आज आपले शिक्षक असतील, आज समाज असेल किंवा आज आपण पालक असू, तर आपल्याला फक्त त्या मुलामधील जो एक स्पार्क असेल तो स्पार्क निवडायचा आणि त्याच्या पद्धतीनं आपल्याला वाटचाल करायची. पण आज आपली वाटचाल वेगळ्या दिशेला चालू आहे. आज कॉम्पिटिशन गुणांचं होतं आहे. पण आज प्री प्रायमरी स्कूल जे आहे किंवा जी काही शाळा आहे ती नुसता शाळा नसून तर संस्काराचा एक टप्पा आहे त्यामधला. आणि खूप सगळ्यात महत्त्वाचा टप्पा जर चालू होत असेल तर इथूनच चालू होते, प्री प्रायमरीमधून. आता हे सगळं करत असताना ही मीटिंग चालू होती माझी अशीच मॅडमांच्या सोबत. मॅडमांना ज्यावेळी मी हे आन्सर दिलं की उद्या हे गणिताचं पेपर, पोटात माझ्या कळून चुकेल काय रे पेपर, तुमच्या वयाची 56 इयर्स मॅडम वाया गेलेले आहेत. आता 2 वर्षानंतर आपण रिटायर्ड होणार. त्या मॅडमांना पटकन कळालं की सर आपण चुकीचं झालेलं आहे. त्यांनी मला विचारले आपण काय करता. मग मी माझं उत्तर दिलं की मी ॲज अ कॉलेजचा प्रिन्सिपल आहे, ऑलरेडी 6 ते 7 हजार विद्यार्थ्यांना माझा करिअर गायडन्स असतो. त्यानंतर मॅडमांना परत मी विचारत होतो, मॅडम तुम्ही अदर ॲक्टिव्हिटीज काय शिकवता, किंवा त्यांनी फॅसिलिटीज अशा प्रोव्हाइड केल्या होत्या मला की सर तुमच्या मुलीला तुमच्या घराच्या पायरीवरून उचलण्यात येईल. मला सांगा, जर माझ्या मुलीला घराच्या पायरीवरून उचलला, तिला उन्हाळा हिवाळा पावसाळा, तुमचं सायकलनं जात असेल तर सायकल पंक्चर होणे, चेन पडणे, आपल्या समाजातून फिरत असताना एकमेकाची भांडणे, दादा मामा काका हे कसे भांडतात, काय करतात, समाजात कसं चाललं जातं, हे व्यवहारात कुठे येणार आहे. आज आपण प्रत्येकाला विचार करतो की माझ्या मुलाला जे ट्रान्सपोर्टेशन आहे ती ट्रान्सपोर्टेशन फॅसिलिटी प्रॉपर असलीच पाहिजे. पण प्रॉपर जरी असली तरी ह्या ज्या काही सामाजिक गोष्टी आहेत ह्या गोष्टीची बांधिलकी असणं अपेक्षित आहे. तर मला सांगायचं एवढंच की त्या मॅडमांचं आन्सर हे सगळं झाल्यानंतर एवढंच होतं की सर तुम्ही तुमच्या मुलीला आमच्या शाळेमध्ये ॲडमिशन घेणार नाही हे फिक्स आहे, फक्त ही गोष्ट बाहेर जाऊन सांगू नका. बघा साधं लॉजिक आहे, का सांगू नका. माझं एकच टार्गेट होतं, आज मी जर मराठी मीडियमचा विद्यार्थी जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकून जर मी चांगल्या पोस्टला जर काम करत असेल तर असं काय वाईट आहे, असं काय वेगळा गुण आहे. म्हणजे जे काही व्याख्या मराठीत असतात ते इंग्रजीमध्ये गेल्यानंतर बदलतात काय. ज्या आपल्या रेग्युलर गव्हर्नमेंट स्कूल असतील तर त्या स्कूलमधल्या ज्या काही व्याख्या किंवा डेफिनेशन्स असतील किंवा जे काही प्रिन्सिपल्स असतील ते काही इंटरनॅशनल स्कूलमध्ये बदलणार आहेत काय? नाही बदलणार. पण फक्त काय माध्यम वेगळं आहे, त्या माध्यमाचा वापर करणे आणि विद्यार्थ्याला ॲक्च्युअलमध्ये आता जे आपल्याकडचे जे काही मुलं असतील साधारण 6-7 वयोगटातली, तर ह्यांना आपल्याकडून एकच गरज असते. शिक्षणाची तर गरज असेलच, पण आपल्याकडून गरज असते ती वेळेची, प्रोत्साहनाची आणि प्रेमाची. तर साधा लॉजिक आहे, आपल्या मनाला एकच क्वेश्चन विचारायचं की आपण आपल्या मुलांना ह्या 3 गोष्टी देऊ शकतो काय. बघा साहजिक आहे, आज आपल्याकडे बघा, आज आपण जरी बसलो ना तरी आपल्या हातात मोबाईलशिवाय चालत नाही. जसं कोरोनामध्ये ऑक्सिजनशिवाय चालत नव्हतं, आज तसं आपला ऑक्सिजन ते मोबाईलमुळे कमी जास्त होत आहे. बघा बऱ्याच वेळा मी ऑब्झर्वेशन केले की मोबाईलचा डेटा संपला की आपण व्हायबल व्हायला चालतो, BP प्लस मायनस झाल्यासारखं जाणवतं आहे आपल्याला.
तर ह्या ज्या काही गोष्टी आहेत ह्या गोष्टी आपल्याला आपल्या मुलांच्या लाईफवरती इम्प्लिमेंटेशन करणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट, आज ही मुले छोटी छोटी मुलं ज्यावेळी बक्षीस घ्यायला समोर येतात त्यांना आज ह्या गोष्टीची किंमत कळत नाही आहे. पण समजा 2-3 वर्षांतर ज्यावेळी तुम्ही दाखवाल, अरे बघ हा तुझा पहिला नंबर आला होता, तू क्रीडामध्ये हे झाला होतास, तुझा आदर्श एक विद्यार्थी म्हणून आपण पुरस्कार केला, त्या विद्यार्थ्याला तो एक स्पार्क असेल आणि तो स्पार्क घेऊन एखादा विद्यार्थ्याला कळालं की अरे मी रँकमध्ये येऊ शकतो, मी या गोष्टी करू शकतो, तो विद्यार्थी कधीही आणि कुठेही थांबणार. पण त्यासाठी आपल्याला एक चांगलं वातावरण घडवायचं आहे. ते वातावरण घडवायचं काम कोणाचं असेल? पालक असतील, समाज असेल आणि आपली शाळा म्हणजे शिक्षक असतील. तर या तिन्ही गोष्टी ज्यावेळी आपल्या मुलांना मिळतील त्यावेळी असा कुठलाच विद्यार्थी नसणार आहे की मी यशस्वी होऊ शकणार नाही असं होऊच शकत. तर त्याच्यासाठी फक्त एक एक्झाम्पल देतो मी. साधारण मला वाटतं सांगली आणि कवटेमंकाळ, सांगली जिल्ह्यातले गाव सांगतोय, तर एक साधारण 40 ते 45 मिनिटाचा एक डिस्टन्स आहे, तो साधारण 50-60 किलोमीटरचा असेल. तर कवटेमंकाळवरून सांगली महाविद्यालयामध्ये फर्स्ट इयर कॉमर्ससाठी एक मुलगी शिकायला यायची आणि ती मुलगी एवढा अभ्यास करायची की कंटिन्युअसली लेक्चर्स बंक करणे नाही, व्यवस्थित प्रॉपर लेक्चर करणे, सगळ्या गोष्टी सबमिशन प्रॉपर करणे, सगळ्या गोष्टी करून सुद्धा ती मुलगी वारंवार फेल व्हायची किंवा त्याला सॅटिस्फॅक्शन नसतं. त्यावेळी ती तिच्या ज्यावेळी शिक्षकांना भेटते, शिक्षक म्हणतात फक्त 5 मिनटं वेळ दे बाळ, केबिनमध्ये जा, मी 5 मिनटानंतर येऊन तुला भेटतो. ज्यावेळी शिक्षक येतात तर शिक्षकांनी ऑलरेडी सगळं, तू कशी आहेस, तुझ्या घरचं काय वातावरण आहे, वडील काय करतात, आई काय करते, ह्या सगळ्या गोष्टी सरांच्या बोलून झालेल्या असतात. सर एकच सांगतात की ही जी 7 बुक्स आहेत, ही 7 बुक्स घेऊन जायचे आहेत, 7 दिवस वाचायचे आहेत आणि 8व्या दिवशी परत यायचं आहे. आता तुम्ही म्हणाला असं काय फरक पडणार आहे, 7 दिवस 7 बुक दिल्यानंतर असं काय फरक पडणार? पण त्या शिक्षकाने काय सांगितलं असते बघा. त्या मुलीचा बॅकग्राऊंड सांगतो मी. मुलीचे आई वडील द्राक्षाची बाग असते त्यात मजूर म्हणून काम करत असतात. घरामध्ये गॅस अशा कुठल्याच सुखसुविधा नसतात, मातीच्या चुली अशातला प्रकार. तर ज्यावेळी म्हणजे सरांनी सांगितलं असते, त्या मुलीची जर्नी चालू होते, घरी जाते मुलगी, तर सरांनी हे सांगितलेलं असतंय, तुझे वडील ज्यावेळी दिवसभर काम करून ज्यावेळी घरी येतात, घरी बसत असताना जो हाडांचा आवाज येतोय तो हाडांचा आवाज आहे. ज्यावेळी तुझी आई स्वयंपाक करते, स्वयंपाक करत असताना चुलीतला धूर ज्यावेळी डोळ्यात जातो आणि डोळ्यातून जे काय अश्रू येतात ते अश्रू वाच आणि मग तू अभ्यासाला सुरुवात कर. तर त्यावेळी ती मुलगी अभ्यासाला सुरुवात करते. 7 दिवसानंतर ज्यावेळी 8व्या दिवशी सरांच्याकडे जाते त्यावेळी 7 बुकमधलं सर कोणतंही चॅप्टर, कोणतेही क्वेश्चन्स विचारा, मी तुम्हाला सांगायला तयार आहे, एवढा कॉन्फिडन्स बिल्डअप झालेला असतो. आणि त्याच वर्षी त्या मुलीचा युनिव्हर्सिटीत पहिला नंबर येतो. मला सांगा कुठली मुलगी कुठं पोहोचली? पण ह्या मुलीला जो मार्गदर्शन करणारा गुरु होता, तो गुरु जर प्रॉपर वेनं मार्गदर्शन जर त्यावेळी त्या मुलीला झालं नसतं तर आज ती मुलगी कळणार. आता गुरुनी मार्गदर्शन केलं पण त्या परिस्थितीची जाणीव करून देण्याचाही प्रयत्न करा. म्हणजे मला सांगायचं हेच आहे तुम्हाला की आपल्याही मुलांना परिस्थितीची जाणीव असणं खूप अपेक्षित आहे. आज बरेचसे ह्यातले पालक असे असतील की सर आम्ही आमच्या गावाकडं सायकलनं फिरलोय, पाटातलं पाणी पिलेलं आहे, आज बिस्लरी आमच्याकडे नव्हती, आज बिस्लरीशिवाय पाणी पित नाही. पण मलाही आठवतात माझे दिवस, बरेच लोक खेड्यातली असतील की आपण कुठं तर 1 किलोमीटरवरती कुठं तर पाणी पडायचं, ते पाणी पाटानं यायचं आणि आपण ते तिथंच असं पाणी प्यायचो पोंजळीनं. मला सांगा कुठं हायजेनिक होतं हायजेनिक? आजची आपली लाईफ जगलो, ही लाईफ आपल्या मुलांची नाही आहे. म्हणजे जे आपण आज दिवस बघितले, जे खेळ आपण खेळले ते मुलांना आज बघायलाही मिळणार नाही. त्यामुळे ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या गोष्टी करत असताना आज आपल्याला एवढे चांगले शिक्षक किंवा चांगली शाळा मिळालेली आहे. मी जस्ट आता ज्यावेळी टेबलवरती बसलो त्यावेळी त्यांनी जी पत्रिका तयार केली आहे ती पत्रिकाही स्वतः तयार केली आहे. मॅडम प्लीज फक्त एकदा शो करा. म्हणजे तुम्ही मार्केटमध्ये जाण्यापेक्षा ह्यात एक आपुलकी, ह्यात एक प्रेम आणि ह्यात जीवाभावाचं नातं जडलेलं आहे. तर जसं आज आपण मुलांचंही कौतुक करतो तसं ह्या मुलांना, म्हणजे मी तर आज इंजिनिअरिंगच्या मुलांना शिकवलोय त्यामुळे मला माझ्याकडे बेस तयार होता, त्या मुलांना सांगितलेलं कळत होतं. पण हा जो शिक्षक वृंद आहे ह्या मुलांना शिकवणं खूप अवघड आहे. आज आपण ज्यावेळी पालक म्हणून ज्यावेळी घरी वावरतो त्यावेळी आपल्या छोट्याशा 3 आणि 4 वर्षाच्या मुलाला, एक मुलाला सांभाळताना आपलं नाकेनं होतंय. पण ही आज जो शिक्षक वृंद आहे तो ऑलरेडी 40-50 विद्यार्थ्यांना सांभाळतो. तर खरंच परत एकदा ह्यांचं कौतुक करणं अपेक्षित आहे. आता हे सगळं करत असताना फॉर एक्झाम्पल एक जायचं तर फक्त पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह गोष्ट सांगायची आहे मला. संदीप माहेश्वरीचं मोटिवेशनल स्पीकर बऱ्याच जणांनी ऐकलं असेल. नाव तरी माहिती आहे का संदीप माहेश्वरी? माहिती आहे?
ठीक आहे, संदीप माहेश्वरी मोटिवेशनल स्पीकर जरी असला ना तरी तो फक्त आपल्याला गाईड करू शकतो, पण इम्प्लिमेंटेशन तर आपल्याला स्वतःलाच करायचं. साधा एक क्वेश्चन आहे सगळ्यांना माझा. एक खेडेगाव असतं, खेडेगावामध्ये आड नावाचं म्हणजे विहीर असते, छोटी विहीर असते, त्याला आपण आड म्हणतो. आडाची रुंदी कमी असते पण खोली जास्त असते. ओके, तर समजा त्या ठिकाणी एक 7 वर्षाचा मुलगा आणि एक 10 वर्षाचा मुलगा खेळत असताना 10 वर्षाचा मुलगा हा त्या विहिरीमध्ये पडतो. आता माझा पहिला क्वेश्चन सगळ्यांनाच, मला सांगा 7 वर्षाचा मुलगा 10 वर्षाच्या मुलाला वाचवू शकेल काय? जे वाटते ते सांगा. इकडं ऑडियन्समध्ये कोण सांगेल वाचवू शकेल? यस. अजून बघा, आपल्यात हाच एवढा ऑडिटोरियम आहे तर ह्यात फक्त 2 ते 3 लोकांना असं वाटते की 7 वर्षाचा मुलगा 10 वर्षाच्या मुलाला वाचवू शकतो. बाकीच्यांना काय वाटत नाही? काय निगेटिव्ह थिंकिंग आहेत आपल्या? पहिली निगेटिव्ह थिंकिंग असं असेल, 7 वर्षाच्या मुलाला ताकद नसणार आहे सर, तो कसं वाचवणार, त्याला पोहायला येते का, ह्या गोष्टी तुमच्या मनामध्ये असतील. बरीच लोक म्हणणार कसं वाचवणार, तर तुमच्यातला असे आन्सर असू शकते की सर आजूबाजूला काही लोक असतील, आरडाओरडा करेन, बोलवण्याचा प्रयत्न करेन, ती लोक येतील आणि त्या मुलाला वाचवतील, असंही वाटत असेल ना. बघा, हे पण चुकीचं आहे. मी आता दुसरी कंडिशन टाकतोय तुम्हाला, आजूबाजूला कुणीही नाही आहे, कुणीही नाही आजूबाजूला, म्हणजे किती दंगा किती काही जरी केला तरी तो त्या मुलाला वाचवायला तिसरा व्यक्ती कुणीही येणार नाही. ती दोघंच आहेत, एकटा 10 वर्षाचा मुलगा पडलेला आहे आणि 7 वर्षाचा मुलगा वरती. तरी पण मला अजूनही वाटते की 7 वर्षाचा मुलगा हा 10 वर्षाच्या मुलाला वाचवू शकतो. जसं तुम्ही निगेटिव्हमध्ये आहे ना, तसं अख्खं गाव निगेटिव्हमध्ये असते. ते 7 वर्षाचं पोरं काहीतरी प्रयत्न करत बघा, सांगतो मी आता. 7 वर्षाचा मुलगा सगळ्यात पहिला त्याला आठवते की ह्या आडाला एक व्हील लावलेला आहे, त्याला दोरी लावलेली आहे, ती बादली विहिरीमध्ये सोडलेली आहे, तर ते पटकन पोरगं काय करते, ती दोरी खाली सोडते. पहिले टास्क. आता सेकंड निगेटिव्ह कन्सेप्ट आपली काय, तर मान्य आहे मला दोरी सोडली, त्या दोरीला तो 10 वर्षाच्या मुलानं पकडलं, पण ताकद कुठली आणायची? आता शक्य नाही ना एवढं. आता पुढची गोष्ट मी काय म्हणतोय की तो मुलगा प्रयत्न करतोय, आडावाडा करायचा प्रयत्न करतोय, दोरी खेचतोय आणि एक वेळ अशी येते की 10 वर्षाचा मुलगा वरती आलेला असतो. ओके, ही गोष्ट सगळे झाली, दोघे एकमेकाला भेटतात, गावात जातात, गावात सांगतात की असं असं झालं, मी ह्याला वाचवलो. पण गावातल्या एकाही व्यक्तीचा विश्वास बसत नाही. का बसत नाही? आपल्या मेंटॅलिटीमुळे ठरलंय की अरे 7 वर्षाचा मुलगा 10 वर्षाच्या मुलाला वाचवू शकत नाही. आता हे करत असताना ज्यावेळी कधी खेडेगाव म्हटलं तर सगळ्यात विश्वास असतो ते गुरुवरती, शिक्षकावरती. सगळं गाव ते गुरुकडे जातंय, गुरुला म्हणतात की असं असं झालंय सर, हे सांगा तुम्ही कसं आहे ते. तर गुरु सांगतात, खूप महत्त्वाचं हे वाक्य. तर ज्यावेळी ह्या गुरुला एक क्वेश्चन केलं जातं, गुरु म्हणतात की 7 वर्षाच्या मुलानं 10 वर्षाच्या मुलाला वाचवलेला ही घटना सत्य आहे, पण कसं? तर 7 वर्षाच्या मुलाला सांगणारं कोणी नव्हतं की ही तू गोष्ट करू शकत नाही. पडते सगळ्यांना? म्हणजे त्या मुलाला ही गोष्टच माहीत नाही की आपल्याला माहीत नाही. बघा, लहान मुलं, आता लहान मुलाला म्हणलं मी इथून उडी मार पटकन खाली, मारणार तो. पण आज आपल्यासारखं म्हणणार, पहिलं बघणार, तो अनालिसिस करणार, सर्वे करणार, मी पडेन, मी कुठं लागेन, कसं मारायला पाहिजे, आणि मग तो करेल. लहान मुलगा कधीच विचार करणार नाही. म्हणजेच त्या मुलाच्या मनावरती आपण काय केलं आहे की काहीच क्लिअर पाठी आहे. म्हणून मी बऱ्याच वेळा म्हणत असतोय की पाठी जर क्लिअर असेल तर शिकवायला मजा येते, आणि अर्धवट नॉलेज असेल तर मग खूप त्रास होतो. कारण तुम्हाला त्या गोष्टी ॲक्सेप्ट करत नसतात, जशा आता ॲक्सेप्ट झाल्या नाहीत की 7 वर्षाचा मुलगा 10 वर्षाच्या मुलाला वाचवू शकेल असं. त्यामुळे परत एकदा सगळ्यांना विनंती आहे की आपली जी काय मुलं आहेत ह्या मुलांना आपल्याला शाळेमधून तरी संस्कार मिळतीलच, पण आज आपल्याकडूनही त्याच संस्काराची, त्याच प्रेमाची, त्याच प्रोत्साहनाची आणि त्याच कौतुकाची गरज आहे. आणि आपल्याला वेळोवेळी वेळ देणंही तितकंच अपेक्षित आहे. परत एकदा आज मला इथं बोलण्याची संधी दिली त्याबद्दल परत एकदा मी शाळेचा आभारी आहे. धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद सर. सरांनी आपल्या मार्गदर्शनातून सर्वांना शाळा म्हणजे संस्कार या वाक्याचा अर्थपूर्ण असा उदाहरणांसोबत आपल्याला संदेश दिलेला आहे की आपण मुलांना काय दिलं पाहिजे आणि काय नाही. धन्यवाद सर. यानंतर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष व कॅम्प एज्युकेशन सोसायटी पुणेचे कार्याध्यक्ष माननीय श्री वालचंदजी संचेती साहेब यांनी मार्गदर्शन करावे अशी विनंती करते. या समारंभाचे प्रमुख पाहुणे गणेश सुतार साहेब, या विभागाच्या मुख्याध्यापिका विधाटे मॅडम, MBA कॉलेजचे प्राचार्य कासार सर, इथापे मॅडम, सर्व विभागाचे मुख्याध्यापक, शिक्षक, पालक आणि विद्यार्थी मित्रांनो, आज
स्नेहसंमेलन आनंद लुटण्याकरता आपण एकत्र झालो आहोत। विद्यार्थी मित्रांनो, आपण नेहमीच संमेलनाची आतुरतेने वाट पाहतो। जीवनात अभ्यास, खेळ, मनोरंजन समन्वय असणे आवश्यक आहे। शाळा, महाविद्यालय, सोनेरी दिवस परत येत नाहीत। या काळातील सुखद आठवणी कायम स्वरूपी स्मरणात राहतात। नेहमी हवाहवासा वाटणारा स्नेहसंमेलन वर्षभर का होत नाही असा प्रश्न विद्यार्थ्यांना पडत असतो। आयुष्य आनंदी व्हावे असे वाटत असेल तर केवळ स्नेहसंमेलनाचा आनंद न लुटता अभ्यासाकडे तितकेच लक्ष दिले पाहिजे। आजपर्यंत अभ्यास कोणालाही चुकला नाही। जो चुकवतो त्याला आयुष्यात पश्चाताप झाल्याशिवाय राहत नाही। सध्याचे युग हे स्पर्धेचे असून 35 आणि 40% मार्क मिळून प्रवेश मिळण्याचा काळ राहिलेला नाही। याकरता सतत अभ्यास करणं हे महत्त्वाचं आहे। त्या दृष्टीने विद्यार्थ्यांनी लक्ष द्यावं। कॅम्प एज्युकेशन सोसायटीला 140 वर्षाची परंपरा आहे आणि सतत विद्यार्थ्यांचं काम ही संस्था करत असते। यामध्ये अनेक विद्यार्थी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये चांगल्या पद्धतीने कार्यरत आहेत आणि या संस्थेमध्ये शिकणारा प्रत्येक विद्यार्थी हा जीवनामध्ये निश्चित यशस्वी होतो। या शाळेला मोठी परंपरा आहे। PK आत्रे 22 वर्षे या ठिकाणी मुख्याध्यापक होते। एक पटेल म्हणून होते, त्यांची नोटेवर सही चालत असेल, ते देखील या संस्थेमध्ये शिक्षक म्हणून अगोदर कार्यरत होते। अशा पद्धतीने या संस्थेमध्ये जसजसा शिक्षणामध्ये काही बदल होतो तसतसा सतत बदल करून विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त काय देता येईल याकरता ही संस्था प्रयत्नशील असते। या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये मुले काम करतात। एक मुलगी मागच्या महिन्यामध्येच फॉरेनला गेली आणि तिला जगामध्ये रोबोटमध्ये तिचा 3रा नंबर आला। अशा पद्धतीने वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये मुलं काम करतात। त्या दृष्टीने संस्थेची प्रगती चालू आहे। पालकांनी सुद्धा मुलांकडे थोडं लक्ष देऊन ते जास्तीत जास्त शिकतील कसे याकडे लक्ष देण्याची गरज आहे। शिक्षणाला अनन्य महत्त्व आहे आणि मुलगा किंवा मुलगी शिकल्याशिवाय घर आपलं सुधरू शकत नाही हे लक्षात ठेवून त्यांच्याकडे लक्ष देऊन त्यांना जास्तीत जास्त शिकवावं हीच या प्रसंगी सांगून थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद सर। सरांनी आपल्याला शिक्षणाचं महत्त्व सांगितलं, त्याच्यामुळे आपल्यालाही प्रेरणा मिळाली आहे। यानंतरची सूत्रे मी सौ रुपाली मॅडम यांच्याकडे सुपूर्द करते। यानंतर मी आपल्या शाळेचे पालक सौ मनीषा मोरे यांना व्यासपीठावर आमंत्रित करते। हे आपले जे शाळेचे पालक आहेत ते आपल्या शाळेविषयी मनोगत व्यक्त करणार आहेत। धन्यवाद मॅडम। आदरणीय प्रमुख पाहुणे, सर्व विभागाच्या मुख्याध्यापिका, शिक्षकवृंद आणि इथं उपस्थित असलेले माझे पालकवर्ग तसेच माझे विद्यार्थी मित्रांनो, सर्वांना माझा नमस्कार। आजच्या ह्या स्नेहसंमेलन आनंदाच्या क्षणी मला एक पालक म्हणून आपलं मनोगत व्यक्त करण्याची जी संधी दिली आहे त्याच्याबद्दल मला खूप आनंद वाटतो। माझी मुलगी अंतरा दिलीप अंकुश ही बालवर्गात शिकत आहे। तिचं हे पहिलंच वर्ष आहे, परंतु तिच्यात जो झालेला जो सकारात्मक बदल आहे, एक पालक म्हणून मला खूप आनंद वाटतो। की मला वाटलं होतं की माझी मुलगी इथं कशी एकदम म्हणजे सगळ्यांशी मिळून मिसळून राहील का, कारण शाळा बदलली होती, पण तसं झालं नाही। तिच्या अभ्यासातच नाही तर तिच्या इतर कलागुणामध्ये तसेच तिच्या शिस्तीमध्ये सकारात्मक दृष्टिकोन जागा झाला आणि ती खूपच छान प्रगती करू लागली आहे। त्यामुळे मला खूप अभिमान वाटतो आणि हे सगळं इथल्या शिक्षकांच्या सततच्या मार्गदर्शनामुळे झालेलं आहे। इथले शिक्षक फक्त पुस्तकी ज्ञान देत नाही, पण विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देतात की कोणत्या विद्यार्थ्यामध्ये काय क्षमता आहे ही ओळखली जाते। की प्रत्येक विद्यार्थी हा हुशारच असेल, पहिल्या नंबरमध्येच येईल असं नाही। आता तुम्ही बघितलं की प्रत्येक मुलांना वेगवेगळ्या स्पर्धेमध्ये बक्षीस मिळाले आहेत। मग पालकांचा जो अट्टहास असतो की जसे तुम्ही तुमच्या मुलांना ओळखतात
तसेच हे शिक्षकसुद्धा आपल्या पाल्यामध्ये काय गुण आहेत हे ओळखून त्यांच्याशी प्रेमाने आणि त्यांच्यातल्या असल्या गुणांना वाव दिलं जातं. मला खूप आनंद वाटतो की माझ्या दोन्हीही मुली या शाळेत शिकतात आणि बालवर्गच नाही, शिशुवर्ग नाही, या सगळ्या शाळेतले जेवढे काही शिक्षक आहेत ते खूप चांगल्या आनंदाने मुलांना शिकवतात. आणि मला आनंदाने सांगू इच्छिते की मी पालक म्हणून मी खूप समाधानी आहे की माझी मुलगी ह्या शाळेत शिकत आहे. फक्त इंग्लिश नाही तर मराठीसुद्धा कारण ती इंग्लिश मिडियममधून आलती, मला वाटलं मराठी तिला येणार नाही, पण अ पासून न्य पर्यंत नाही तर ती पूर्ण तो वाक्य वाचते आणि ते पण अवघ्या 2 महिन्यात. आणि इंग्लिश पण इतकं छान शिकवलं जातं. मी विशेष तुलना करणार नाही, पण मुलं सेंटेन्सपर्यंत गेलीत, फोनिक साऊंड्स वगैरे क्लिअर आहेत. अजून काय हवं आपल्याला पालक म्हणून. मी खरंच खूप समाधानी आहे. मी सर्व व्यवस्थापकांचं, मुख्याध्यापकांचं, शिक्षकांचं तसेच शिक्षक इतर कर्मचाऱ्यांचं मी मनापासून धन्यवाद मानते. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. पालकांचा अभिप्राय ऐकून खूपच आनंद झाला आहे. आपला अभिप्राय आमच्यासाठी कौतुकाची थाप आहे आणि जी आम्हाला नवीन प्रेरणा देऊन जाते. पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद. यानंतर मी सर्व मान्यवरांना विनंती करते की व्यासपीठासमोरील बाजूस स्थानापन्न व्हावे. माननीय संविधाते मॅडम यांना विनंती करते की त्यांनी शालेय अहवाल वाचन करावे. नमस्कार. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री गणेश सुतार सर, आमच्या सोसायटीचे कार्याध्यक्ष व आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री वालचंदजी संचेती साहेब, सर्व विभाग प्रमुख, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच पालक मित्र मैत्रिणींनो, मी सौ सरिता विधाटे पुनश्च एकदा आजच्या स्नेहसंमेलन कार्यक्रमासाठी कॅम्प एज्युकेशन सोसायटी विलू पुनावाला पूर्व प्राथमिक शाळेतर्फे हार्दिक स्वागत करते आणि शाळेत सुरू असणाऱ्या चालू घडामोडींचा अहवाल आपणासमोर सादर करते. 16 जून 2025 रोजी नेहमीप्रमाणे शाळा सुरू करण्यात आली. बालचिमुकल्यांचे सर्व शिक्षकांनी औक्षण व भेटवस्तू देऊन स्वागत केले. शाळा स्थापना वर्ष जून 1988. शैक्षणिक वर्ष 2025-26 मधील एकूण विद्यार्थी संख्या 200 एवढी आहे, तर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संख्या 10 आहे. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी शाळेत वेगवेगळ्या प्रकारचे खेळ, श्लोक पाठांतर स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, चित्रकला स्पर्धा इत्यादी स्पर्धा आयोजित केल्या जातात. 21 जून 2025 रोजी शाळेमध्ये योगा डे साजरा करण्यात आला. आषाढी एकादशी निमित्त नर्सरी व शिशु बालवर्गाचा पालखी सोहळा शाळेच्या आवारात घेण्यात आला. विद्यार्थी वारकरी वेशभूषेत तयार होऊन आले होते. आमच्या बालचिमुकल्यांचे आयुष्य उज्ज्वलित होऊन त्यांचे जीवन प्रकाशमय व्हावे यासाठी शाळेमध्ये दरवर्षी दीपपूजन हा कार्यक्रम आयोजित केला जातो. शाळेमध्ये नागपंचमीचा सण साजरा करण्यात आला. 15 ऑगस्ट 2025 रोजी शाळेत स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला. यावेळी सादर केलेल्या नृत्यास संस्थेचे अध्यक्ष संचेती साहेब यांनी 5000 रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. दरवर्षी विद्यालयात रक्षाबंधनाचा कार्यक्रम साजरा करण्यात येतो. श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त आमच्या बालगोपालांनी दहीहंडी सण साजरा केला. चिन्मय मिशनतर्फे गीता पाठांतर स्पर्धा आयोजित केल्या जातात. स्पर्धेत एकूण 37 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. 5 सप्टेंबर शिक्षक दिनानिमित्त सर्व वर्गांमध्ये भेट कार्ड बनविणे उपक्रम घेण्यात आला. गांधी जयंतीनिमित्त विद्यालयात स्वच्छतेचा उपक्रम घेण्यात आला व स्वच्छतेचे महत्त्व पटवून देण्यात आले. नवरात्र उत्सव निमित्त मुलींचा भोंडला हा कार्यक्रम दरवर्षी आयोजित केला जातो. दिवाळी सणानिमित्त विद्यार्थ्यांनी सुंदर असे आकाश कंदील बनवून आणले होते. 15 ऑक्टोबर रोजी थोर शास्त्रज्ञ डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या जन्मदिनानिमित्त वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात आला. 6 माई परीक्षा 6 ऑक्टोबर ते 16 ऑक्टोबर या दरम्यान घेण्यात आली. तसेच विद्यालयात विविध डेज साजरे करण्यात येतात. रेड डे, ग्रीन डे, येलो डे, ब्ल्यू डे आणि पिंक डे. दरवर्षी विद्यालयात बालवर्गात उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा
ग्रॅज्युएशन डे साजरा करण्यात येतो. यावर्षी आमच्या शाळेला श्रीमती शोभा धारीवाल यांनी RMD फाउंडेशनतर्फे CSR फंडातून देहू व परिसरातील विद्यार्थ्यांसाठी 17 सीटर बस देणगी स्वरूपात दिली आहे. शैक्षणिक क्षेत्रात सातत्यपूर्ण गुणवत्ता वृद्धी, नाविन्यपूर्ण उपक्रमांची अंमलबजावणी तसेच विद्यार्थ्यांच्या बौद्धिक, सांस्कृतिक व सामाजिक जडणघडणीसाठी करीत असलेल्या परिश्रमाची दखल घेत विद्याभारती अखिल भारतीय शिक्षा संस्थान पश्चिम महाराष्ट्र प्रांत पुणे जिल्ह्यातर्फे कॅम्प एज्युकेशन सोसायटी आणि विलू पुनावाला हायस्कूल व ज्युनियर कॉलेजच्या विशेष शैक्षणिक कार्य पुरस्कार 2025 प्रदान करण्यात आला. या प्रसंगी केरळचे राज्यपाल महामहिम माननीय श्री वालचंदजी संचेती साहेब, प्रशासकीय सल्लागार श्रीमती थापे मॅडम, विद्यालयाच्या प्राचार्य सौ बडदाळ मॅडम व श्रीमती जाधव मॅडम उपस्थित होत्या. यांनी सन्मान स्वीकारला. यावर्षी आपल्या विलू पुनावाला प्राथमिक शाळेला इयत्ता पहिलीच्या दुसऱ्या तुकडीला सेमी इंग्रजीची शासन मान्यता मिळाली आहे. त्यामुळे पहिलीपासून दोन्ही तुकड्यांना सेमी इंग्रजी लागू करण्यात आले आहे. इवा एम्पावर्ड वुमन्स असोसिएशन निगडी यांच्यातर्फे शाळेतील विद्यार्थ्यांना शूजचे वाटप करण्यात आले. असोसिएशनच्या डायरेक्टर सौ शारदा अग्रवाल, शर्मिला गोयल, चेअरमन सुमित्रा अग्रवाल, अमित जिंदल सदस्य यांच्या शुभ हस्ते शूजचे वाटप करण्यात आले. यावेळी संस्थेच्या कार्यकारी सचिव सौ बडदाळ मॅडम, प्रशासकीय सल्लागार श्रीमती थापे मॅडम, मुख्याध्यापिका सौ धेंडे मॅडम व जाधव मॅडम उपस्थित होते. 450 विद्यार्थ्यांना शूजचे वाटप करण्यात आले. शालेय समिती अध्यक्ष माननीय संचेती साहेब व संस्थेचे मानद सचिव माननीय श्री बाबूराव जवळेकर साहेब, शालेय समितीचे सर्व मान्यवर सदस्य यांच्या मार्गदर्शनाखाली विलू पुनावाला पूर्व प्राथमिक शाळेचे कामकाज यशस्वीरित्या चालू आहे. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. कार्यक्रमाच्या रूपरेषेनुसार आपण आभार प्रदर्शन कार्यक्रमाच्या शेवटी घेतो, पण काही अपरिहार्य कारणामुळे आपण आभार प्रदर्शन आधी घेत आहोत. मी सौ सूर्यवंशी मॅडम यांना विनंती करते की त्यांनी मान्यवरांचे आभार मानावेत. धन्यवाद मॅडम. नमस्कार. आज कॅम्प एज्युकेशन सोसायटीच्या विलू पुनावाला पूर्व प्राथमिक विभागाच्या स्नेहसंमेलन सोहळ्यात मी सौ सूर्यवंशी आपले सहर्ष स्वागत करते. आजच्या कार्यक्रमात आभार प्रदर्शन करण्याची संधी मला दिल्याबद्दल वरिष्ठांचे धन्यवाद. कार्यक्रमाची शोभा वाढवली तुमच्या उपस्थितीने, मन जिंकलात साऱ्यांनी आपल्या सौजन्याने. अश्रू इतके भावूक, हास्य इतके सुंदर, आभार साऱ्या मान्यवरांचे, तुमच्यामुळे रंगला अंबर. सर्वप्रथम आपल्या कार्यक्रमाला लाभलेले प्रमुख पाहुणे माननीय श्री गणेश सुतार सर आपल्या व्यस्त दिनचर्येतून वेळ काढून आपण इथे आला. आपल्या उपस्थितीने कार्यक्रमाची खरोखर शोभा वाढली आणि आपल्या अमृतमय विचाराचे विचारपुष्प आम्हाला ऐकण्याची संधी मिळाली. त्यासाठी संस्थेच्या वतीने आपले खूप खूप आभार. श्रोत्यांनो, व्यक्ती ही कधीतरी संपते, पण व्यक्तिमत्व हे सदैव जिवंत राहते. असेच उत्तम व्यक्तिमत्वाचे धणी आमचे वंदनीय कार्याध्यक्ष व आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री वालचंद संचेती साहेब यांचेही आम्हाला नेहमी मार्गदर्शन लाभते. सर, आपलेही मनापासून आभार. मुख्य म्हणजे आमचे मार्गदर्शन करणारे व आमचा उत्साह वाढवणारे आमचे प्रशासकीय सल्लागार माननीय श्रीमती इतापे मॅडम यांचेही खूप खूप आभार. तसेच आपल्या शाळेचे कार्यकारी सचिव माननीय सौ बडदाळ मॅडम यांचेही आम्हाला नेहमी मार्गदर्शन लाभते. यांचेही मनपूर्वक आभार. विशेष म्हणजे विद्यार्थ्यांना आकर्षक व सुंदर प्रस्तुतीसाठीच प्रशिक्षण देणारे ग्रोथ प्रोडक्शनचे रवी सर, समीर सर व त्यांची सर्व टीम यांचेही मनपूर्वक आभार. आजच्या कार्यक्रमात उत्तम प्रकारचे सादरीकरण करणारे आमचे बाल चिमुकले व त्यांना पाठिंबा देणारे उत्साही पालकवर्ग यांचे देखील मनपूर्वक आभार. शेवटी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या आपल्या मुलाची साथ देणाऱ्या सर्वांचे खूप खूप आभार. धन्यवाद. पुढील सूत्र मी सौ रुपाली मॅडमकडे सुपूर्द करते. धन्यवाद मॅडम.
यानंतर आपण स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम सुरू करत आहोत. हाथों से तू बदल दे अपनी लकीरें, हाथों से तू बदल दे अपनी लकीरें, सच है जो संग तेरे तो डर से अब बढ़ जा, तो यारा हो तैयार ये जग है रण तेरा, तो यारा हो तैयार ये जग है रण तेरा, तो यारा हो तैयार ये जग है रण तेरा, तो यारा हो तैयार ये जग है रण तेरा, तो यारा हो तैयार ये जग है रण तेरा. जिद पे आए तो कर जाए पर्वत पार तू, जिद पे आए तो कर जाए पर्वत पार, तू जो ठाने तो माने तो हक में होंगे तेरे ये सृष्टि ये संसार, तो यारा हो तैयार ये जग है रण तेरा, तो यारा हो तैयार ये जग है रण तेरा, तो यारा हो तैयार ये जग है रण तेरा, तो यारा हो तैयार ये जग है रण तेरा. कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात ही विघ्नहर्त्या श्री गणरायाच्या स्मरणानेच केली जाते. बुद्धी, विवेक आणि मांगल्याचे प्रतीक असलेल्या श्री गणेशाच्या चरणी नतमस्तक होऊन आजच्या सांस्कृतिक कार्यक्रमाची सुरुवात करूयात. चला तर मग आपल्या टाळ्यांच्या गजरात स्वागत करूयात श्री गणेश वंदना. गणपती बाप्पा मोरया असं म्हणत मुलं आमचं खूप छान परफॉर्मन्स देणार आहेत. सगळ्यांनी खूप छान टाळ्या वाजवायच्या आहेत, त्यांचं कौतुक करायचं आहे. संमेलनाचा मनसोक्त आनंद घ्या. धरती हे अंबर तुझे गुण गाती, हे तारे हे वारे तुझे नाम घेती, ही धरती हे अंबर तुझे गुण गाती, हे तारे हे वारे तुझे नाम घेती, विश्वाचा पालक तू नायक गणांचा, गुणातीत गुणमय तू गुरु ज्ञानदाता, विश्वाचा पालक तू नायक गणांचा, गुणातीत गुणमय तू गुरु ज्ञानदाता.
विशेष म्हणजे या डान्समध्ये आमची सगळ्यात छोटी नर्सरीची मुले पण परफॉर्म करत आहेत. खूप छान परफॉर्मन्स. यापुढील सादरीकरण करत आहेत बालवर्ग मोगरा गटाचे विद्यार्थी. महाराष्ट्राचे सण उत्सव. आपल्या जीवनात सणांचे खूप महत्त्व आहे. सण हे केवळ मनोरंजनाचे साधनच नसतात, परंतु त्यामागे सांस्कृतिक, धार्मिक आणि राष्ट्रीय भावना लपलेल्या असतात. हे सर्व सण आपल्या ऐक्याचे प्रतीक आहेत. गुढीपाडवा, गणेशोत्सव, दीपावली, होळी, शिवजयंती व असे अनेक सण उत्साहात साजरे केले जातात. महाराष्ट्राची भूमी ही वीरांची, संतांची आणि संस्कृतीची भूमी आहे. इथल्या मातीत सणांचा सुगंध आहे आणि नृत्यांची लय मिसळलेली आहे. तर चला तर पाहूयात आपला हा सुंदर परफॉर्मन्स. पाडव्याचा सण आता उभारा रे गुढी, नव्या वरसाच दिन सोडा मनातली आढी. गेल्या साली गेली आढी, आता पाडवा पाडवा, तुम्ही येरा बरी लोभ वाढवा वाढवा. गुढी पाडव्याचा सण आता उभारा रे गुढी, नव्या वरसाच दिन सोडा मनातली आढी. गोविंदा आला गवळ्याच्या बोरीनं जरा मटकी सांभाळा. आला रे आला गोविंदा आला गवळ्याच्या बोरीनं जरा मटकी सांभाळा. गोविंदा रे गोपाळ, गोविंदा रे गोपाळ. आला रे आला गोविंदा आला गवळ्याच्या बोरीनं जरा मटकी सांभाळा. आला रे आला गोविंदा आला गवळ्याच्या बोरीनं जरा मटकी सांभाळा. टेन्शन नाही लेता ये बंदा, किती पण उंचावर बांधा. टेन्शन नाही लेता ये बंदा, किती पण उंचावर बांधा. हेरा करायचा नाही औंधा, आला 10 थरांचा गोविंदा. गोविंदा रे गोपाळ, यशोदेच्या तान्ह्या बाळा. गोविंदा रे गोपाळ, गोविंदा रे गोपाळ. दुर्गा तू भवानी संसाराची, तूच जननी सारी माया तुझी. अंबे कृपा करी, अंबे कृपा करी. तू ग दुर्गा तू भवानी सारी माया तुझी. अंबे कृपा करी, अंबे कृपा करी.
उटिराचा सुगंध साऱ्या शिवारी पसरू दे, सुखाची चाहूल होऊ दे सारे दुःख ते विसरू दे. फुलवाती अंगणात सोन सकाळी, फुलवाती अंगणात सोन सकाळी, सौख्य जणू भरून आले आले ओंजळी, आले ओंजळी. आली दिवाळी, आली दिवाळी, आली दिवाळी, आली दिवाळी, दिवाळी, काही वर्षी ओवाळी, काही वर्षी कुणाच्या, आल्या लक्ष्मणाच्या. लय 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 भारी मस्तीची पिचकारी सोडीला गुल्हाल रे. हे भिडभाड सोडून बेभान होऊन धिंगाणा घालूया रे. हे भांगीच्या तारेत रंगाच्या धारेत राणा चल घालूया. आला होळीचा सण लय भारी चल नाचूया. आला होळीचा सण लय भारी चल नाचूया. आज फिरतीच्या रंगाची ही चढलिया नशा. आला होळीचा सण लय भारी चल नाचूया. छत्रपती शिवाजी महाराज की हर 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 हर.
या सुंदर धमाकेदार परफॉर्मन्ससाठी जोरदार टाळ्या. खूप सुंदर परफॉर्मन्स. मोबाईल फोन आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग झाला आहे. ज्ञान, संपर्क आणि करमणूक यासाठी उपयुक्त असलेला हा मोबाईल अतिवापरामुळे आपल्याला नात्यांपासून, निसर्गांपासून आणि स्वतःपासूनही दूर नेत आहे. लहान मुलांचे बालपण, तरुणांची ऊर्जा आणि कुटुंबातील संवाद या सगळ्यांवर मोबाईलचा परिणाम होताना आपण रोज पाहतो. या वास्तवावर प्रकाश टाकत मोबाईल वापर, गरज आणि गैरवापर या विषयांवर आधारित आपल्याला विचार करायला लावणारे, मनाला स्पर्श करणारे हे सुंदर मोबाईल खुंसा आता आपल्या समोर सादर करीत आहेत शिशुवर्ग कमळ गटाचे बाल चिमुकले. चला तर मग आपण जोरदार टाळ्यांच्या गजरात या बालकलाकारांचे स्वागत करूया. जोरदार टाळ्या होऊ द्या. टू द बंदर शो. एक जमाना था जब 3 बंदर सिखाते थे, बुरा मत बोलो, बुरा मत देखो, बुरा मत सुनो. अब और एक बंदर है, मोबाइल वाला बंदर, जो कहता है किसी को ना देखो, किसी को ना सुनो, किसी से कुछ ना बोलो. और ये बंदर आप सबके घर पर राज कर रहा है और हमारी ही नजर के सामने हमारी पूरी जिंदगी बदल रहा है. सही कहा ना? नजर के सामने, जिगर के पास, नजर के सामने, जिगर के पास कोई रहता है, वो हो तुम. आज कोई इसके बिना न जी सकता है, न खा सकता है, न पी सकता है. और इतना ही नहीं, इसके बिना तो किसी का वजूद ही नहीं रहा. मोबाइल तो जैसे सबकी जिंदगी बन गया है, कुछ इस तरह. हम तेरे बिन अब रह नहीं सकते, तेरे बिना क्या वजूद मेरा. हम तेरे बिन अब रह नहीं सकते, तेरे बिना क्या वजूद मेरा. तुझसे जुदा अगर हो जाएंगे तो खुद से ही हो जाएंगे जुदा. क्योंकि तुम ही हो, अब तुम ही हो जिंदगी, अब तुम ही हो. चैन भी, मेरा दर्द भी, मेरी आशिकी, अब तुम ही हो. बाप रे, इसने तो हद ही कर दी है. सबकी नींद, चैन सब चुरा लिया है. भाई साहब, अब जरा चैन से सोने तो दो.
बड़े हो या छोटे, सबको एक ही चीज पसंद है, वो है यह उल्लू बनाने वाला मशीन। तो भी इसके अलावा और कोई चीज पसंद ही नहीं आती। क्या मस्त चीज है ना? तू चीज बड़ी है मस्त मस्त, तू चीज बड़ी है मस्त, तू चीज बड़ी है मस्त मस्त, तू चीज बड़ी है मस्त। सबको जैसे चाय की लत लगती है, कॉफी की लत लगती है, वैसे ही मोबाइल की भी लत लग गई है। आजकल के सभी इंसान, चाहे बड़े हो या छोटे, बूढ़े हो या जवान, सबको लगता है जैसे मोबाइल के बिना कोई जिंदगी ही नहीं रही। आपको भी लग गई है ना यह पूरी लत? विविधतेतून एकता, राष्ट्रीय एकात्मता म्हणजेच भारतात असलेल्या अनेक भाषा, धर्म, संस्कृती, जाती आणि परंपरा यासारख्या भिन्नतेतही लोकांमध्ये असलेली एकतेची भावना, जी देशाला मजबूत करते आणि अखंड ठेवते, ज्यामुळे सर्व नागरिक एकत्र येऊन देशाच्या प्रगतीसाठी योगदान देतात। हाच राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश घेऊन आमचे बालवर्ग जास्वंदी गटाचे विद्यार्थी येत आहेत। जोरदार टाळ्यांनी त्यांना, जोरदार टाळ्यांच्या गजरात त्यांना प्रोत्साहन द्यायचंय। हलमते अबे वंदाले हलमते अबेबो, हलमते अबे वंदा हलमते अबेबो, हलमते अबे वंदाले हलमते अबेबो, हलमते अबेबो।
भारत हमको जान से प्यारा है, सबसे न्यारा गुलिस्तां हमारा है। भारत हमको जान से प्यारा है, सबसे न्यारा गुलिस्तां हमारा है। सदियों से भारत भूमि दुनिया की शान है, भारत माँ की रक्षा में जीवन कुर्बान है। भारत हमको जान से प्यारा है, सबसे न्यारा गुलिस्तां हमारा है। हिंदुस्तानी नाम हमारा है, सबसे प्यारा देश हमारा है। हिंदुस्तानी नाम हमारा है, सबसे प्यारा देश हमारा है। जन्मभूमि है हमारी शान से कहेंगे हम, सब ही तो भाई भाई प्यार से रहेंगे हम। हिंदुस्तानी नाम हमारा है, सबसे प्यारा देश हमारा है। हज़रत हबीब भारत माता की गंध आधुनिक कालाची साथ, रेल्वेच्या शिट्टीतून उमटते एक वेगळीच बात। तालावर धावणारी, स्वप्नांना जोडणारी ही आहे रेट्रो मेट्रो, जिथे भूतकाळ आणि भविष्य येतात एकत्र हातात हात। चला तर मग रेट्रोच्या लईवर मेट्रोच्या गतीसोबत संगीताच्या या प्रवासात रंगून जाऊया। अशा या संगीतमय प्रवासाच्या स्टेशनवर घेऊन जाण्यासाठी येत आहे आमच्या शिशुवर्गाचे सुरेल प्रवासी।
LRC म्यूजिक बजा, थोड़ा बेस मार के। है मेरे मामा की, समझ में आया तेरे को? गाँव के सरपंच है मेरे मामा जी, फनी भांजा 100 एकड़ की जमीन है मेरे मामा की, गाँव के सरपंच है मेरे नाना जी, फॉर्च्यूनर ऑडी रेंजर रोवर, गाड़ियों की लाइन है घर में ओवर, फिल्म के हीरो आउट हो जाएंगे, एंट्री मारे मामा तो घायल हो जाएंगे। भांजा प्यार वाली फीलिंग्स का ना। ओके मामू, अरे चांद वाला मुखड़ा लेके चलो ना बाजार में, चांद वाला मुखड़ा लेके चलो ना बाजार में, पागल प्रेमी हो गया घायल तेरे प्यार में। अरे मैं कप वाला मुखड़ा लेके ना चलो बाजार में, मैं कप वाला मुखड़ा लेके ना चलो बाजार में, एक पागल प्रेमी हो गया घायल तेरे प्यार में। देखो देखो है शाम बड़ी दीवानी, धीरे धीरे बन जाए न कोई कहानी। देखो देखो है शाम बड़ी दीवानी, धीरे धीरे बन जाए न कोई कहानी। दिल पर है दिलकश है दिलदार नजारे हैं, आज ज़मीं पर उतरे कितने सितारे हैं। अकलो होश नवी दानम, हम हैं दिल है हर जानम, बस दीवानगी 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 है, ना कोई रहसन ना रहबर, ये इल्जाम लगे किस पर, बस दीवानगी 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 है। All hot girls put your hands up and say Om Shanti All you boys come on make some noise and say Om Shanti आईच्या कुशीत माया असते तर वडिलांच्या सावलीत आधार. वडील म्हणजे शब्द कमी आणि भावना अमर्याद, कुटुंबाच्या सुखासाठी सतत झगडणारा एक शांत योद्धा. त्यांच्या कष्टांच्या पायऱ्यांवरच आपल्या स्वप्नांची इमारत उभी असते. अशाच आपल्या वडिलांबद्दल प्रेम व्यक्त करण्यासाठी व या गीतातून वडिलांना अभिवादन करण्यासाठी येत आहेत आमच्या बालवर्गाचे चिमुकले कलाकार. बेटी की हर अदा में चंचल कहानियां होती है, घर के कण कण में बेटियों की निशानियां होती है, बड़े ही नसीब वालों के घर उतारी जाती है ये बेटियां. बेटी सिर्फ घर की ही नहीं, कायनात की रानियां होती है. जिनको है बेटियां वो ये कहते हैं, परियों के देश में वो तो रहते हैं, घर को जन्नत का नाम देते हैं. जिनको है बेटियां वो ये कहते हैं, परियों के देश में वो तो रहते हैं, घर को जन्नत का नाम देते हैं. जिनको है बेटियां वो ये कहते हैं.
एक लक्षात असू दे, आदिशक्तीचं रूप आहे तू. परिस्थिती कशी पण असू दे, पाठीशी मी आहे. सगळ्यात जास्त ओढ ही बाप लेकीच्या नात्यात असते असं म्हणतात. ते खरंच आहे, कारण बाप हा असा एकमेव व्यक्ती आहे जो तिला कधीच धोका देत नाही, कधीच रडवत नाही. पाहिजे ती हौस पूर्ण करतो, अगदी एखाद्या राजकुमारी सारखी. संपूर्ण जग जरी विरोधात गेलं ना, तरी बाप हा मुलीच्या पाठीशी खंबीरपणे उभा असतो. खेळत बसू नका, अभ्यास करून मोठे व्हा. उतरले तोंड, डोळा सुकलेले पाणी. कोमेजून निजलेली एक परिराणी, उतरले तोंड, डोळा सुकलेले पाणी. रोजचेच आहे सारे, काही लाज नाही. माफी कशी मागू पोरे, मला तोंड नाही. झोपेतच आज तुला घेतो मी कुशीत, निजेतच तरी पण येशील खुशीत. सांगायाची आहे माझ्या सानुल्या फुला, दमलेल्या बाबाची या कहाणी तुला. ना 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 नगरात गर्दी होती भारी, घामाघूम राजा करी लोकलची वारी. आठ नगरात गर्दी होती भारी, घामाघूम राजा करी लोकलची वारी. रोज सकाळीच राजा निघताना बोले, गोष्ट सांगायचे काल राहून या गेले. जमलंच नाही काल येणे मला जरी, आज परी येणार मी वेळेवर घरी. स्वप्नातल्या गावामध्ये मारू मग फेरी, खऱ्या खुऱ्या परीसाठी गोष्टीतली परी. बांधीन मी थकलेल्या हाताचा झुला, दमलेल्या बाबाची या कहाणी तुला. ना 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 ना. सारे संसार गऱ्हाणे त्याच्या डोई रडगाणे, पाठी जिंदगीचा भार बाप आयुष्याचे गाणे. सारे संसार गऱ्हाणे त्याच्या डोई रडगाणे, पाठी जिंदगीचा भार बाप आयुष्याचे गाणे. सार करून सरून त्यानं काही नाही केलं,
सारं करून सरून त्यानं काही नाही केलं, मुकी मायेची मुरत त्याला आरोपीर केलं. देती शिव्या शाप सारे असे कसे रे हे जिने, देती शिव्या शाप सारे असे कसे रे हे जिने, पाठी जिंदगीचा भार बापा आयुष्याचे गाणे. अतिशय सुंदर असा कार्यक्रम आपण आज या ठिकाणी पाहिलेला आहे. सगळ्यांनाच असं वाटत असेल की आपण हा कार्यक्रम या ठिकाणी पाहिला आणि आनंद उपभोगला. मला वाटतं या सर्व छोट्या मुलांचं कौतुक आपण जोरदार टाळ्यांच्या गजरात करूयात. अतिशय सुंदर असा कार्यक्रम या ठिकाणी झालेला आहे आणि या कार्यक्रमासाठी जे प्रयत्न सर्व आमच्या शिक्षकांनी केलेले आहेत निश्चितच हे वाखाणण्याजोगे आहेत. आणि या सर्व कार्यक्रमाची धुरा सांभाळत असताना आम्हाला खंबीर असं नेतृत्व या ठिकाणी मिळत असतं. कॅम्प एज्युकेशन सोसायटीचे कार्याध्यक्ष माननीय संचेती साहेब यांनी या कार्यक्रमासाठी 15,000 रुपयांचं बक्षीस कौतुकास्पद गोष्ट झालेली आहे यासाठी जाहीर केलेलं आहे. आणि या सर्व कार्यक्रमासाठी ज्या सर्व लोकांनी किंवा पालकांनी शिक्षकांनी सर्वांनी जे काही सहकार्य या ठिकाणी केलेलं आहे मेहनत घेतलेली आहे या सर्वांचं पुनश्च एकदा अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. खूप खूप धन्यवाद साहेब. आयोजन आहे, नियोजन आहे, कष्ट आहेत, प्रयत्न आहेत. सोहळ्याच्या या यशासाठी कितीतरी यत्न आहेत. आपल्या या परिश्रमांचे मोल आम्ही जाणतो. लहानांपासून थोरांपर्यंत सर्वांचेच आभार मानतो. अध्यक्षांच्या परवानगीने आजचा कार्यक्रम संपन्न झाला असे मी जाहीर करते.